नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। 2025 ची मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने होणार आहे आणि या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आणखी एक महत्त्वाचा एलिमेंट तो म्हणजे असणार आहे ऑप्शनल। आता ऑप्शनल काय इतकं महत्त्वाचं आहे तर बघा, ऑप्शनला एकूण 500 मार्क असणार आहेत आणि या 500 मार्क पैकी तुम्ही जितके जास्त मार्क्स मिळवणार बाकीच्या कॅन्डिडेट्सच्या तुलनेमध्ये तुमचा लीड तितका जास्त असेल आणि तुमच्या फायनल सिलेक्शनची हमी किंवा गॅरंटी पण तितकीच जास्त असेल। आणि म्हणून हा जो तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे आणि ऑप्शनल सब्जेक्टची तयारी ही अत्यंत क्रुशियल ठरते, खूप महत्त्वाची ठरते। आता इथून पुढे जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या तयारीला लागताय आणि ऑप्शनलची तयारी करताय, दोन मुद्दे लक्षात घ्या। पॉइंट नंबर 1, तुमचं ऑप्शनल सिलेक्शन खूप चांगलं असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला जो सूट होणारा ऑप्शनल असेल, तुमच्यासाठी जो बेस्ट ऑप्शनल असेल तो तुम्ही सिलेक्ट करणं गरजेचं आहे। आणि पॉइंट नंबर 2, तुम्ही तुमच्या ऑप्शनलची तयारी कुठे करत आहात, तुम्हाला शिकवणारी व्यक्ती कोण आहे, या सगळ्या गोष्टींवर सुद्धा तुमचे जे काही आउटपुट आहेत किंवा तुमचे जे मार्क्स आहेत ते डिपेंड करणार आहे। कारण की हे जे काही ऑप्शनल सब्जेक्ट असतील ते आयोगाने तुम्हाला निवडायला दिले, तर आयोग तुम्हाला हे सांगतंय की बघा, तुमचे जे काही कम्फर्टचा विषय आहे, तुम्हाला समजणारा, तुम्हाला आवडणारा जो विषय आहे तो विषय तुम्ही निवडा आणि त्याची बेस्ट तयारी करून घ्या। आणि मग ती जी बेस्ट तयारी आहे, बेस्ट तयारी एका चांगल्या मेंटरद्वारेच तुम्हाला मिळू शकते, ज्याचा स्वतःचा यूपीएससी मध्ये खूप चांगला अनुभव आहे। ऍट द सेम टाइम तो ऑप्शनल मध्ये तुम्हाला जे काही कंपोनेंट्स रिक्वायर्ड आहे, जे काही टेस्ट सिरीज असेल, नोट्स असेल, बाकी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, या सर्व गोष्टी डिलिव्हर करू शकत असेल तरच तुमची ऑप्शनलची तयारी अत्यंत चांगली होणार आहे। आणि त्यासाठीच ज्ञानदीप अकॅडमी घेऊन येते एक प्लॅटफॉर्म, दॅट इज ज्ञानदीप ऑप्शनल। तर ज्ञानदीप ऑप्शनल हा एक सेपरेट ऑप्शनलच्या तयारीसाठीचा प्लॅटफॉर्म आहे। तुम्ही काय करायचंय, गुगल प्ले स्टोअरला जा, गुगल प्ले स्टोअरला ज्ञानदीप ऑप्शनल नावाचं ऍप सर्च करा, त्यानंतर हे एक ऍप तुम्हाला दिसेल, ज्ञानदीप ऑप्शनल्स, इन्स्टॉल करा आणि लगेच तिथून तुम्ही तुमच्या ऑप्शनलची तयारी सुरू करू शकता। जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर तुम्हाला प्ले स्टोअरला ऍप अवेलेबल असेल, जर तुम्ही इतर युजर असाल, समजा डेस्कटॉपवरनं ब्राउज करत असाल किंवा iOS युजर असाल, तर सध्या तुम्ही या courses.gnandip.com या वेबसाईट वरून हा पूर्ण प्लॅटफॉर्म ऍक्सेस करू शकता। ठीक आहे, वेबसाईट एकदा लक्षात घ्या, courses.gnandip.com। मग पुढचा मुद्दा येतो, कोणकोणते ऑप्शनल्स या पूर्ण प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत। तर मेजर ऑप्शनल्स जितकेही असतील, जे पॉप्युलर ऑप्शनल्स आहेत, ते सर्वच्या सर्व ऑप्शनल्स इथे अवेलेबल आहे। PSIR असेल इंग्लिश किंवा मराठी मीडियम मध्ये, जिओग्राफी दोन्ही मीडियम मध्ये, इंग्लिश किंवा मराठी मध्ये, सिमिलरली ऍग्रीकल्चर ऑप्शनल अवेलेबल आहे, हिस्ट्री मराठी आणि इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे, सोशियोलॉजी सुद्धा मराठी आणि इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे, सोबतच पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल अवेलेबल आहे। तर अशा प्रकारचे जितकेही पॉप्युलर ऑप्शनल्स असतील, त्या सर्व पॉप्युलर ऑप्शनलची जी बेस्ट फॅकल्टी आहे ती या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे। फक्त शिकवणारच नाहीये, तर सोबतच नोट सुद्धा तुम्हाला मिळतील। ऍट द सेम टाइम PYQ असेल, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असेल, या सर्वांची एक कॉम्प्रेहेन्सिव्ह तयारी तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या मदतीने करू शकता। तर निश्चितच ऍप डाउनलोड करा आणि ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट द्या। तुमच्या आवडीचा जो ऑप्शनल आहे किंवा तुमचा जो फेवरेट ऑप्शनल आहे तो तुम्ही या ठिकाणी एक्सप्लोर करू शकता। नाउ कम टू द नेक्स्ट पॉइंट, जिओग्राफी ऑप्शनल तुम्ही या ठिकाणी एक्सप्लोर करा। मराठी मीडियमची बॅच जी आहे ती या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असेल, ऍपवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। भूगोल मराठी माध्यम ऑप्शनल काय काय याच्यामध्ये अवेलेबल असेल ते सुद्धा जाणून घ्या। एमपीएससीच्या नवीन पॅटर्न नुसार हा पूर्ण ऑप्शनल कव्हर केला गेलाय। ऍट द सेम टाइम यूपीएससी लेवलची टीचिंग असेल, म्हणजे एमपीएससीच्या एक्झामसाठी आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही जितकी चांगली तयारी करावी, कमी कमी यूपीएससी लेवलची जरी तुम्ही तयारी करून गेलात, एमपीएससी तुमच्यासाठी खूप चांगली संधी या ठिकाणी दिसून येईल। आणि म्हणून आम्ही शिकवताना सुद्धा इन्शुअर करतो की आम्ही जो कंटेंट डिलिव्हर करतोय, जे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, जी आन्सर रायटिंग करून घेतोय, ही सर्वच्या सर्व यूपीएससीच्या धर्तीवर तुमच्याकडनं करून घेतली जाईल। ऍट द सेम टाइम एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो ऑप्शनलच्या संदर्भात खूप क्रुशियल ठरतो, कारण की ऑप्शनल हा असा विषय आहे ज्याचे बुक्स किंवा नोट्स सध्या तरी तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल नाहीत, तर या प्लॅटफॉर्मवर जिओग्राफी ऑप्शनलचे तुम्हाला कंप्लीट नोट्स अवेलेबल असतील। आता हे जर नोट्स तुम्हाला बघायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही या प्लॅटफॉर्मला व्हिजिट करा किंवा ऍप डाउनलोड करा, दोन्हीवर तुम्ही हे नोट्स सध्या बघू शकता। सो सर्च करा courses.gnandip.com। इथे गेल्यानंतर तुम्ही होम पेजवर जाताय आणि हे एक
जिओग्राफी ऑप्शनलचा कोर्स तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. कोर्स कंटेंट मध्ये जा आणि कोर्स कंटेंट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे काही पीडीएफ चे ऑप्शन दिसतील. आता कोर्स पण बघा, खूप चांगल्याने हा कोर्स डिझाइन केला गेलाय. पूर्ण कोर्स जो आहे पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही इंटिग्रेट करून एक 10 मॉड्यूलचा कोर्स मी या ठिकाणी डिझाइन केला. आता पेपर 1 आणि पेपर 2 इंटिग्रेट का केले, तर यामध्ये लक्षात घ्या, कुठल्याही ऑप्शनची तयारी जर तुम्ही करत असाल तर ती जनरली आयसोलेशन मध्ये केली जात नाही. म्हणजे पेपर 1 तुम्ही सेपरेटली स्टडी करताय, पेपर 2 सेपरेटली स्टडी करताय, यातनं तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट कमीत कमी वेळेमध्ये मिळत नाही. आणि म्हणून पेपर 1 आणि पेपर 2 दोघांचीही एक चांगली सांगड घालणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. सो मी काय केलं, पेपर 1 चे कन्सेप्च्युअल पार्ट आणि पेपर 2 चे इंडियाचे अप्लाइड पार्ट या दोन्हींना एकत्र करून 10 मॉड्यूल्स क्रिएट केले. खूप क्रिस्टल क्लिअर आयडिया तुम्हाला या पूर्ण कोर्सच्या आउटलाईन मधनं मिळेल की एक्झॅक्टली हा कोर्स कसा चालणार आहे. सेकंड पॉइंट, जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन लेक्चर स्टार्ट करत आहात, लेक्चरच्या स्टार्टला मी क्रिस्टल क्लिअर केलेलं आहे की कोणत्या टॉपिकवर या पूर्ण लेक्चरमध्ये डिस्कशन असणार आहे. सोबतच यूपीएससी किंवा एमपीएससीच्या ऑप्शनलच्या सिलेबस मधला एकूण एक पॉइंट पूर्ण या सिलेबस मध्ये मी कव्हर केलाय आणि प्रत्येक पॉइंटवर नोट्स सुद्धा अवेलेबल आहे. आता नोट्स थातूर मातूर नाहीयेत, एकदम कॉम्प्रेहेन्सिव्ह नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. मी कुठलंही एक नोट या ठिकाणी ओपन करतो, तर इथे तुम्ही बघू शकता. जसं हे प्रादेशिक भूगोल म्हणून मी एक टॉपिक या ठिकाणी ओपन केलाय आणि याचे तुम्ही नोट्स बघा. एक प्रॉपर स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट मध्ये हे सर्वच्या सर्व नोट्स अवेलेबल आहेत. आता सुद्धा म्हणजे तुम्ही कोर्सला एनरोल जरी नसेल केलं तरी सुद्धा तुम्ही या प्लॅटफॉर्मवर जाऊन हे कोर्समध्ये जाऊन नोट्स व्ह्यू करू शकता. त्यातनं तुम्हाला तुमची तयारी कशा प्रकारची असावी, कोणत्या डेप्थ मध्ये असावी याची निश्चितच आयडिया उपलब्ध होईल. आता हे तर झालं की सिलेबसचे जे पॉइंट्स आहेत, सिलेबसच्या पॉइंट्स नुसार आपण या ठिकाणी पूर्ण नोट्स जे आहे ते क्रिएट केलेले आहेत. ऍट द सेम टाइम फक्त सिलेबसच्या पॉइंटलाच आपण स्टिक टू राहत नाहीये. पीवायक्यूच्या मदतीने काही कंटेंट टाकता येतो का, किंवा काही करंट अफेअर्स मधनं व्हॅल्यू करता येते का, तर अशाही प्रकारे या पूर्ण कोर्सेसमध्ये किंवा या पूर्ण नोट्समध्ये तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन दिसणार आहे. आणि सोबतच पीवायक्यू सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. आता जेव्हा आन्सर रायटिंगची आपण चर्चा करतोय तर आन्सर रायटिंग मध्ये प्रामुख्याने पीवायक्यू वर आपला भर असणार आहे आणि पीवायक्यूच्या मदतीने आपण समजून घेऊ की काय काय अपेक्षा पुन्हा पुढच्या पेपर्स मध्ये असणार आहे. टेस्ट सिरीज सुद्धा या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल असेल. नाउ एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, एमपीएससी ची लास्ट ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची प्रिलिम्स झालेली आहेत. ज्यांचे आता स्कोर चांगले आहेत निश्चितच ते पुढच्या मेन्सची तयारी करत आहेत. पण जे लोक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला शिफ्ट होऊ इच्छितात तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला तुम्ही जर ऑब्जेक्टिव्ह मधनं येत असाल तर तिथे कोणता ऑप्शनल चूज करावा हा एक अत्यंत क्रुशियल पॉइंट ठरतो. आणि मग त्यामध्ये जिओग्राफी किंवा भूगोल हा एक खूप चांगला ऑप्शनल ठरतो. का चांगला ऑप्शनल ठरतो, तर तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची तयारी आठवा, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या मेन्सची तयारी आठवा आणि त्यामध्ये जीएस पेपर 1 मध्ये जे जिओग्राफी ऑप्शनल मधले सिलेबसचे पॉइंट्स आहेत त्यातले ऑलमोस्ट 60 to 70% पॉइंट ऑलरेडी तुम्ही ऑब्जेक्टिव्हच्या GS1 च्या जिओग्राफी आणि ॲग्रो इकॉलॉजी मध्ये कव्हर करता. आणि त्यामुळे यासाठी लागणारी जे काही बेसिक माहिती आहे ऑप्शनलची तुमच्याजवळ ऑलरेडी आहे. फक्त तुम्हाला इथून पुढे काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही जिओग्राफी ऑप्शनल चूज करता तर तुम्हाला जिओग्राफी ऑप्शनलच्या अनुषंगाने ही काही जीएस पेपर 1 मध्ये तुम्ही पहिले माहिती कलेक्ट केलेली आहे ती वापरायची आहे. एवढाच पार्ट तुम्हाला इथे शिकणं अपेक्षित आहे. म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह वरून जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह वर शिफ्ट होत असाल तर निश्चितच सगळ्यात सोपा ऑप्शनचा जो पर्याय तुमच्याजवळ या ठिकाणी उपलब्ध होतो तो म्हणजे जिओग्राफी ऑप्शन. तर निश्चितच तुम्ही एक काम करा, जे तुमचं ऑब्जेक्टिव्हची जी काही तयारी झालेली असेल त्यातलं जे काही जिओग्राफी तुम्ही केलेलं आहे आणि जिओग्राफी ऑप्शनलचं सिलेबस हे एकदा मॅच करून बघा. तुम्हाला त्यातनं आणखीन क्लॅरिटी येईल की तुम्हाला प्रिपरेशन मध्ये काही खूप जास्त या ठिकाणी एफर्ट्स घ्यायला लागणार नाही. तर हे झालं की ऑब्जेक्टिव्ह वरनं डिस्क्रिप्टिव्ह वर येताना तुम्ही जिओग्राफी ऑप्शनल का चूज करावा. नेक्स्ट नोट्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ऑलरेडी मी तुम्हाला नोट्स बद्दल माहिती दिलेली आहे. खूप कॉम्प्रेहेन्सिव्ह आणि खूप चांगल्या क्वालिटीचे नोट्स, बेस्ट नोट्स मी या ठिकाणी प्रिपेअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये नकाशे असतील, डायग्राम्स असतील, सो ऑन अँड सो फोर्थ. अदर दॅन दॅट तुम्हाला आन्सर रायटिंग साठी सुद्धा या ठिकाणी मदत होणार आहे. आन्सर रायटिंग करून घेतली जाईल, पीवायक्यूच्या मदतीने पूर्ण आन्सर रायटिंग करून घेतली जाईल आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असेल. आता मेंटरशिपचा रोल काय, कारण की बघा पॅटर्न नवीन आहे, पहिल्यांदा अशा प्रकारची एक्झाम होणार आहे. युपीएससीच्या धर्तीवर ही एक्झाम होणार आहे आणि मग युपीएससीच्या धर्तीवर जर एक्झाम होणार आहे तर अशा व्यक्तींचा गायडन्स तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे ज्यांचा युपीएससीचा दांडगा अनुभव आहे. तर पूर्ण ज्ञानदीपची टीम ही एक युपीएससीचा एक्सपिरियन्स घेऊन येणारी टीम आहे आणि ती तुम्हाला युपीएससीचे जे काही बारकावे आहेत
ते MPSC च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये कसे वापरायचे याबद्दल गाईड करणार आहे. मी सुद्धा माझा सुद्धा UPSCच्या मेन्स इंटरव्ह्यूचा खूप दांडगा अनुभव आहे. तर त्यातनं जे काही मी शिकलोय माझ्या फेलियर्स मधनं किंवा माझ्या ज्या काही स्ट्रॅटेजीज काही सक्सेसफुल झाल्या त्यातून सगळ्या गोष्टी ऑप्शन मध्ये तुम्ही कशा वापरायच्या याची माहिती मी तुम्हाला मेंटरशिपच्या मदतीने अवेलेबल करून देईल. तर हा तुम्ही कोर्स जेव्हा जॉईन करता तुम्ही ऑटोमॅटिकली जिओग्राफी ऑप्शनलच्या मेंटरशिपला सुद्धा जॉईन करता. आता बघा, फक्त मी मेंटरशिप देताना ऑप्शनल पुरती मेंटरशिप मर्यादित ठेवत नाही. बऱ्याचदा तर तुमची सक्सेस ही माझ्यासाठी सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि म्हणून मी बारकाईने याकडे सुद्धा लक्ष घालतो की तुम्ही GS मध्ये काय करत आहात, सो दॅट ऑप्शनल सोबतच तुमचा GS चा सुद्धा स्कोर चांगला येतोय. तर अशा प्रकारे आपण या पूर्ण कोर्सचा फायदा घेतोय. तुमचे जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही या नंबरवर मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करा, प्रेफरेबली 7709495797. एल्स तुम्ही या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अप टू डेट माहिती ज्ञानदीप ऑप्शनल्स बद्दल आणि जिओग्राफी ऑप्शन बद्दल अवेलेबल असेल. सोबतच तुम्ही जर माझे जुने स्टुडंट असाल, कारण की आता मी बरेच वर्ष झाले इथे ऑप्शनल शिकवतोय, तर याच्या आधी जर तुम्ही माझ्या कुठल्या बॅचला असाल तर प्लीज मला एक मेसेज ड्रॉप करा. तुमच्या ज्या काही ऑप्शन संबंधीच्या अडचणी आहे त्याबद्दल आपण सखोल डिस्कशन करून घेऊया. थँक्यू एव्हरीवन.